आणखी एक मोठी बातमी, एनसीपीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरनं फोन आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांचा दौरा असल्याचं कारण सांगण्यात आलेलं आहे। एनसीपीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरनं फोन गेलाय। पत्राचा वाद सुरू असताना जिल्हाध्यक्षांना फोन गेलेत, त्यामुळे पक्षीय वादाच्या चर्चा सुरू आहेत अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सुनेत्रा पवार यांचा दौरा असल्याचं कारण सांगत एनसीपीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरनं फोन गेलेला आहे। दौऱ्याचं कारण देण्यात आलंय, मात्र पत्राचा वाद सुरू असतानाच जिल्हाध्यक्षांना फोन गेल्यामुळे पक्षीय वादाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे अजितदारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे असाच प्रश्न राजकीय वर्तुळात पडलाय। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र हे सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता, त्याचसोबत एनसीपीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरनं फोन गेलेले आहेत। या संदर्भात माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं। सुनील, काय अपडेट्स राष्ट्रवादीतले? श्वेता, आपण बघतो की गेल्या काही दिवसांपासून जो राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद समोर येताना दिसतोय आणि त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून देवगिरी बंगल्यावरून थेट जिल्हाध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांना फोन जात आहेत आणि त्यांच्याकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती जी आहे ती गोळा केली जाते। त्यासाठी सुनेत्रा पवार यांचा राज्याचा दौरा होणार आहे असं कारण दिलं जाते, पण एकूणच जो पक्षामधला जिल्हाध्यक्ष हा महत्वाचा घटक असतो आणि त्याच्याकडून ही माहिती प्रमुख पदाधिकाऱ्यांची मागितली जाते। या संदर्भात इतर पक्षातल्या नेत्यांना कल्पना आहे की नाही याची माहिती नाही, पण ज्या पद्धतीने माहिती गोळा केली जाते त्या पार्श्वभूमीवरती या फोनाफोनीला महत्व आहे। याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद सुनील दिलेल्या माहितीसाठी।